इकडून फोटो हो हो एकच सेकंड थोडं तिकडे सरकार रेकॉर्डिंग करायचं बघा इकडं नाही नाही हो हे आमच्या आपल्या इकडच्या गावातले बरखास्त केलेलं होतं आणि तुम्ही उच्च न्यायालय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता. मात्र ही केस जी आहे ती आता मागे घ्यावी यासाठी तुमचे जे सहकारी विश्वस्त आहेत यांनी तुम्ही त्यांच्यावरती दबाव आणल्याचा आरोप केलाय आणि वेगवेगळ्या धमक्या दिल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. हे पूर्णपणे चुकीची माहिती. मी अशा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना धमकवण्याचं किंवा आमिष दाखवण्याचं कुठलाही प्रकार केलेला नाही. या साईबाबा संस्थांमध्ये आम्ही ज्यावेळेस आमची निवड झाली तर आम्ही तिथं चार्ज घेतल्यानंतर आम्हाला पूर्ण म्हणजे काय म्हणता का धोरणात्मक कुठले निर्णय घ्यायचे नाही असं कोर्टाने सांगितलं होतं. 9 महिने कामकाज झाल्यानंतर कोर्टाने त्या ठिकाणी बॉडी बरखास्त केली. त्याच्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलो आणि तिथे बराच म्हणजे आता दीड वर्ष होईल आणि ते 9 महिने हे 1.5 वर्ष आणि आता 16 सप्टेंबर 2024ला मुदत संपणार आहे. त्याच्यामधून काही निष्पन्न होईल असं वाटत नव्हतं. आता जरी त्यांनी तारीख आणि वेळ दिली होती पण वकिलांशी चर्चा केली असता ते म्हटले का ही फायनल तारीख होईल याची काही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. म्हटलं हे जर असंच चालत राहिलं आणि तिथं साईबाबा दर्शन घेणारे भक्त येत असतात त्यांना एक बॉडी तिथं असली पाहिजे. कोणी का असे ना बॉडी तिथं असली पाहिजे म्हणून त्या हेतूने आम्ही तिथे माघार म्हणजे मी आणि काही आमच्या सदस्यांनी माघार घेतली. आणि माझी हीच भावना आहे का कोणी तिथं काम करावं. ठीक आहे आम्हाला आता संधी मिळेल नाही मिळेल तो आता शेवटी बाबांचा विषय आहे. तो बाबांच्या याच्यामध्ये जर असलं तर कदाचित आम्हाला परतही संधी मिळेल. तेव्हा आम्ही त्याच्यामधून माघार घेतली आणि हे जे काही आरोप झाले हे सरासर चुकीचे. तुम्हालाही माझा स्वभाव माहिती आहे. मी कधी असं कोणाला धमकवण्याचा विषय किंवा स्वभावाचा माझा भागच नाही. तो कुठेतरी तुम्ही आता सत्तेत गेल्यामुळे हे राजकारण केलं जातंय तुम्हाला कुठेतरी षडयंत्र करून बदनाम करण्याचा प्रयत्न असं वाटतंय. निश्चितपणाने एक सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्यामुळं मी आता ते महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस निवड झाली आता ते स्वाभाविक होणारच आहे. आणि याला अँगल म्हणजे आपल्या शिर्डी मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांनाही त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. जे मागे गणेश कारखान्याच्या मध्ये विनाकारण जे विषय झाले का दहशतीचं वातावरण दहशती काय ते झाकण ते वारंवार ते दाखवायचं का इथं दहशतीचं वातावरण आहे हे बदनाम करायचेच प्रकार आहे. आज आपल्याला इथे विश्वस्त मंडळ नेमायचं आहे त्यामुळे ही सुप्रीम माघार झाली का. आता विश्वस्त मंडळ तर कोर्टानेच नेमायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आता कोर्ट आणि सरकार ठरवतील काय करायचं. या अशा पद्धतीचे जे आरोप त्याच्यावर केले जातात या संदर्भात तुम्ही काही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करता. ते अजून तरी तसं काही विचार नाही केला. बघूया आता काय होतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.